नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एकदा एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, कांदा या ठिकाणी आयात करण्यात आलेला आहे आणि कांदा आयात केला या संदर्भात महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहे। कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने दिला एक महत्त्वपूर्ण इशारा। काय संपूर्ण महत्त्वाची अपडेट आणि काय त्या संदर्भातील महत्त्वाची बातमी आणि शेतकरी मित्रांनो, कांदा संघटनेने काय महत्त्वाचा इशारा दिलाय आणि त्यांनी काय कांदा आयाती संदर्भात म्हटलंय त्या संदर्भातील बातमी जाणून घेत आहोत। शेवटपर्यंत नक्कीच बघा। स्क्रीन शकता, देशात मुबलक कांदा असतानाही व्यापाऱ्यांनी अफगाणिस्तानातून या ठिकाणी केला कांदा आयात। कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक बघू शकता। केंद्र सरकारने कांद्याच्या आयातीवर संपूर्ण बंदी घालावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे। गेल्या आठवड्यात दिल्लीतून काही व्यापाऱ्यांनी अफगाणिस्तानातून कांदा आयात केला आहे आणि महाराष्ट्र अनेक राज्यातील शेतकऱ्यांकडे साठवणूक केलेला रब्बी कांद्याचा मुबलक प्रमाणात साठा असून केंद्र सरकारने बफर स्टॉकच्या माध्यमातून 5 लाख टन कांदा साठवून ठेवत आहे। शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार समितीत आता कुठेतरी उत्पादन खर्चाच्या आसपास दर मिळत आहे। मागील काही वर्षांमध्ये कांद्याच्या दरात सततच्या घसरणीमुळे कांदा उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि सोबतच केंद्र सरकारच्या कांद्यावरील निर्यात शुल्क, कांद्यावरील किमान निर्यात मूल्य व नंतर थेट कांदा निर्यात बंदी या निर्णयामुळे कांदा भावात मोठी घसरण होऊन शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले आहे। अशातच गेल्या दिवसापासून या ठिकाणी काही दिवसापासून दरात होणारी थोडीफार वाढ शेतकऱ्यांना थोडासा नफा मिळवून देऊ शकते। असे असताना देशात कांदा आयात म्हणजे ऑनियन एक्सपोर्ट आणि करण्याऐवजी या ठिकाणी इम्पोर्ट फ्रॉम अफगाणिस्तान या ठिकाणी करण्यात आलेला आहे। देशांतर्गत कांद्याचे भाव पाडण्याचे षडयंत्र सध्या रचले जात आहे। आयातीवर बंदी घालण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। अफगाणिस्तान किंवा इतर कोणत्याही देशातून भारतीय व्यापाऱ्यांनी कांदा आयात करू नये यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या आयातीवर संपूर्ण बंद घालावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे। अन्यथा शेतकऱ्यांकडून राज्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू देशांतर्गत कांदा पुरवठा रोखण्याचा संघटनेचा इशारा देण्यात आलेला आहे। याबाबत पत्र नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे देण्यात आले आहे। आता तुमचं वैयक्तिक मत प्रतिक्रिया नक्कीच मांडा। शेतकरी मित्रांनो, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, कारण की आपल्याला एकीची गरज आहे आणि शेतकरी बांधव जोपर्यंत एकजूट होत नाही तोपर्यंत असेच निर्णय हे सरकार वारंवार घेत राहील आणि व्यापारी सुद्धा घेत राहील। धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब, कमेंट करून जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करा।